आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक करते भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती. पहिला चेंडू वाईडने सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय आर एम रेनबो वडाळा कडून आशिष किणी आणि दुसऱ्या बाजूला करण मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती रोशन आहे. हाफ आर्म पुल केलंय तिथे सिंगल बेटी आहे. धावफलकाचा विचार केला धावफलकाचा एका धावेने बदल होताना आपल्याला दिसतोय. फुलरनेचा चेंडू ड्राव करण्याचा प्रयत्न आहे तिथे एक धाव परिपूर्ण होते. इथे मात्र गतिवार चेंडू होता अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. बॅटरच्या रीच पासून गतिवार चेंडू यॉर्करचा वाईडिश यॉर्करचा वापर तिथे झालाय. डाऊन द लेग साइड यावेळेस विकेट किपर सुद्धा थोडासा फंबल होतोय. वाईड +1 दुसऱ्या धावेचा प्रयत्न आखो आखो में इशारा. जिथे केवळ सिंगल धाव असती तिथे वाईड +2 म्हणजेच धावफलक 3 धावेने पुढे जाणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आशिष आणि करण सातत्याने एकमेकांसोबत खेळत असतात. चांगलं कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगलं सामंजस्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि धावफलकाचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 6 ऑन द टॅली. इथे मात्र चांगला चेंडू आहे. टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न परंतु डिक्लेअरच्या रूपामध्ये लेग 22 ही धाव आहे. आणि धावफलक 7 या आकड्यावरती 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. ऑलरेडी आपण थोडासा एक्स्ट्रा वेळ कन्झ्युम केलाय. याची सुद्धा ताकीद पुन्हा एकदा तुम्हाला दिली जाईल मायक्रोफोनवरून. अवे फ्रॉम द ऑफ स्टिक आहे का पंच वळतायत. यस अजून एक एक्स्ट्रा 1 मोर एक्स्ट्रा डिलिव्हरी. सो टोटल नाव 8 ऑन द टॅली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवरील फळीचा संपर्क नाहीये. 1 मोर सिंगल. आणि धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. हा डॉट बॉल आहे का. यस तर यस डॉट बॉल येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आर एम रेनबो वडाळा 9 या आकड्यावरती आहे. 4 मिनिटं आपण घेतली आहेत हा षटक हाताळण्यासाठी. 16 मिनिटाचा अवधी फक्त आपल्याकडे आहे. बॉलर्स ने आमच्यापर्यंत पोहोचवा. KGN शिवडी बॉलर्स ने प्लीज. अमूल आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी अमूल आपण पाहतोय. KGN शिवडी तर दुसऱ्या बाजूला आर एम रेनबो वडाळा. पहिलाच बॉल शॉर्ट बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा. बॉडी लाईनला चेंडूच्या लाईनच्या मागे ठेवणं अंडर क्रिकेटमध्ये खूप जास्त गरजेचं आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली डबल डिजिट. अजून एक वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च झाल्यात. वाईड +1 डिक्लेअरची धाव सुद्धा आहे कारण चेंडू क्लिअरन्स झालाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. स्क्वेअर ऑफ द विकेट. 13 धावा धावफलकावरती आहेत. आर एम रेनबो वडाळा हळूहळू करून आता 13 वरती पोहोचतीये. एक्स्ट्राच्या रूपामध्ये त्यांना मदत झाली. अजून एक वाईड पंचांना बिझी ठेवलंय संपूर्ण इनिंग मध्ये एक्सरसाइज साठी मजबूर केलंय. आणि धावांचा विचार केला धावफलक अजून एक वाईड बॅक टू बॅक अजून एक वाईड आपण पाहतोय. आणि धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 1 मोर वाईड डिलिव्हरी वाईडची हॅट्रिक आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक स्थिरावलंय अजूनही 16 या आकड्यावर.
अजून एक वाईड बॉल, अजून एक वाईड बॉल. धावांचा विचार केला धावफलक 19 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. अजून एक सिंगल आणि आता मात्र धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ऑन द स्कोर कार्ड टॅरी. बॉलर्स नेम प्लीज. केजन शिवडी बॉलर्स नेम. आदिल. शॉर्ट ऑफ बॉल जावा लागणार आहे आशिष केणीला. बॅक टू द पवेलियन. गॉन. धावांचा विचार केला धावफलक 20 वरती लागतोय. पहिला झटका. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. डाऊन द लेग साइड वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा मात्र या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहायला भेटलेत. स्विच हिट उलटा सुलटा घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी पुन्हा एकदा वाईडिश. पठाण तिथे होते. फेकी होईपर्यंत एक धाव भेटते. 22 वरती लागतोय दुसरा झटका. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल आलाय. नो बॉलचा सिग्नल आलाय. नो+1. नो+1. टॅप करण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल तिथे भेटतीये आणि सिंगलने मात्र धावफलक 25 या आकड्यावरती पाहतोय. 3 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. अजून एक डॉट बॉल. अजून एक नो बॉल आणि नो+4. चेंडू होतोय फरार. भेटणार धावा पूर्ण 4 4 आणि 4. येतोय हा नामदार चषकाचा दमदार असरदार चौकार. धावांचा विचार केला धावफलक 30 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. इथे मात्र विकेटचं पतन होणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मटकरला आपण पाहतोय.
कडकणाचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी वाईडी झाली आहे तिथे बॅकअप आहे दुसरा धावेचा प्रयत्न ब्लाइंड रनिंग आपण पाहतोय मंदारच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे कारण त्याला माहिती ही कदाचित धाव नसती परंतु रिले रेस मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतर 2 धावा दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्यात एका बाजूला सागर मटकर तर दुसऱ्या बाजूला मंदार धावांचा विचार केला धावफलक 32 या आकड्यावरती आहे शेवटचा अंतिम षटक रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे संधी गमावली आहे त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय धावफलक 33 या आकड्यावरती आहे दुसरं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक करते सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव आणि श्री सिद्धिविनायक न्यास विश्वास जितेंद्रजी राऊत साहेबांची उपस्थिती आपण मुख्य मंचावरती पाहतोय त्यांच्यासोबत अनेक मोठा सहकारी वर्ग सुद्धा या सर्वांच्या विद्यमानाने एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके अर्थातच मंत्री सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे सातत्याने दुसरं पर्व या स्पर्धेचं आहे बॅटिंग मार्कवरती आपण सागर निवातेला पाहतोय स्टेप आउट करून ड्राईव्ह केले फक्त दिशा दाखवली आहे सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये सिंगल तिथे सुद्धा भेटते 34 धावा धावफलकावरती आर एम रेनबो वडाळा आता चांगल्या परिस्थितीमध्ये दिसते बॅकफुटवरती स्क्वेअर कट केला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिसफिल्ड एक धाव भेटणार आहे 35 धावा धावफलकावरती आहेत शेवटचा अंतिम चेंडू इथे मात्र फसवा चेंडू रॉंग वन गेस करता आला नाही सागर अर्थातच निवादे तिथे होते 36 इज अ टार्गेट 36 धावांचा पाठलाग करायचा आहे फक्त 2 मिनिटाचा रनिंग ब्रेक असेल 2 मिनिटांमध्ये लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे घेऊया शॉर्ट ब्रेक पुढे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा नामदार चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी चला बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज बॅटर्स नेम आबिद आबिद अँड सलमानी प्रारंभिक जोडी फरहान करेक्शन आबिद आणि फरहान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टार्गेट चला सुरुवात करा लगेचच 2 बॅटर्स ऑलरेडी आलेले आहेत पंच आपण ताकीद द्या आणि सुरुवात करा कारण याच्यानंतर सुद्धा 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि फक्त अर्धा तास आपल्याकडे आहे
चला सुरुवात करा प्लीज अंपायर. गोलंदाजी मार्क वरती आपण अमितला पाहतोय. समित छत्तीस धावांचा पाठलाग करायचंय. आबिद आणि फरहान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीवरती 36 धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी आहे. एका बाजूला केजीएन स्पोर्ट शिवडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RM रेनबो वडाळा. नाण्याची दुसरी बाजू चाचपडूया. नामदार चषक आपण पाहतो. हलक्यात खेळायचं होतं. लेग 22च्या माध्यमातून ही धाव आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या आतमध्ये रीच पासून चेंडू लांब होता आणि चेंडूला टाइम करण्यासाठी आपल्याला चेंडूला रीच करणं तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र थोडंसं नॉट रिचेबल राहिला त्याच्यामुळे आउटसाइड एज सिंगल भेटी आहे. यावेळेस सुद्धा स्क्वेअर कट. समित विरुद्ध स्क्वेअर कट करणं एवढं इझी नाही आहे कारण चेंडू वळताना आपल्याला सातत्याने दिसतोय. 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. पुन्हा एकदा फरहानचे प्रयत्न झाले. विकेट किपर सुद्धा सागर आपण पाहतोय थोडेसे फंबल परंतु पडद्याची साथ इथे भेटते. 4 चेंडूचा खेळ बघता बघता या षटकातील झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्याने खेळायचं होतं. पुन्हा एकदा बीट झालं तिथे सागर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचणारे 4 या आकड्यावरती. टॅप करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. समीकरण येणाऱ्या 18 मध्ये आता 31 ची गरज आहे. 31 स्टील रिक्वायर्ड. आणि वडाळा एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. मंदारला आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे प्रज्ञेश शिंदे जिथपर्यंत चेंडूला टॅकल करतील 1 धाव तिथे सुद्धा भेटते. डॉट बॉल येतोय आणि धावफलक स्थिरावले अजूनही 6 या आकड्यावर. इथे दांडी गुल झाली का तर यस दांडी 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 गुल. वडाळा एक्सप्रेस अतिशय वेगवान गतिवार चेंडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलमान दाखल झाला. अजून एक वाईट बॉल येतोय. इथे मात्र वाईट +1 1 के साथ 1 फ्री.
बिघड करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये. इथून मात्र आपल्याला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. नवांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या षटकातील चांगली गोलंदाजी वडाळा एक्सप्रेस मिस्टर मंदारने केली आहे. कमी वयामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगल्या गोलंदाजीच्या भारेवरती स्वतःच्या संघाला विजयश्री पत्करून दिलंय आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, अजून एक ब्लॉक होलचा चेंडू, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो, त्या वाईडी शॉर्करचा वापर झालाय. एका धावेने धावफलक 11 या आकड्यावरती आहे. मोठं धावफलक चेस करताना इथून आता टॉप गिअर आपल्याला टाकावा लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कारण एक चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतो. अजून सागर निवातेला सुद्धा इंट्रोड्यूस केलं जाईल पुढे, तर याचाच अर्थ तुम्हाला इथूनच गिअर बदलावे लागणार. धीम्या गतीचा चेंडू होता यावेळेस, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 12 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 12 मध्ये 24 ची गरज आहे. आणि आता मात्र वडाळ्याची स्पीड गन सागर निवाते दाखल झाला. 12 मध्ये 24 ची गरज आहे. चांगले स्टारकास्ट आपण पाहतोय प्रज्ञेश शिंदेच्या नेतृत्वाखाली. मागच्या अनेक वर्षापासून RM रेनबो वडाळा सातत्याने अंडर क्रिकेट चांगलं दर्शवलंय त्यांनी, मोठ्या मोठ्या स्पर्धा. आणि यावेळेस बँड्रा नगरीमध्ये दाखल झाल्यात आणि बँड्रा नगरीमध्ये चांगली अजूनपर्यंत छाप सोडली आजच्या दिवसामध्ये. यावेळेस फाईटने सुरुवात केली आहे. आता मात्र 12 मध्ये 23 ची गरज असेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 12 मध्ये 22 ची गरज आहे. बिगेडचा प्रयत्न इथे सुद्धा होता, परंतु एक धाव भेटते तिथे. इथे मात्र डॉट बॉल आहे. 2 वाईड नंतर आपण पाहिलं तिन्ही चेंडू सुरेख टप्प्यावरती हाताळलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. नवांत विचार केला. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलंय 16 या आकड्यावरती. तिसरं षटक 8 मध्ये आता 20 ची गरज आहे. वाईड +1 आणि धावफलक आता आपण पोहोचणार आहे 8 मध्ये 18 ची गरज आहे. 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर कुठेतरी चित्र बदलू शकतं, KGNच्या बाजूने जाऊ शकतं, परंतु खोलवर डब्याचा चेंडू आहे, सिंगल परिपूर्ण होती आहे. अर्थातच येणाऱ्या 7 मध्ये आता 17 ची गरज असणार आहे. RM रेनबो वडाळा विरुद्ध KGN स्पोर्ट्स शिवडी आपण पाहतोय सामना. इथे आपण पाहिला चांगला चेंडू, यॉर्करचा वापर झालाय. कोणी धाव नाहीये. सहा मध्ये 16 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण आशिष किणीला पाहतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये अजून एक झटका लागतोय.
इथे मात्र अजून एक विकेट आपण पाहतोय. RM रेनबो वडाळा आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला KGN शिवडी. RM रेनबो वडाळाने इम्प्रेस केलं. आशिष किणीची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक. पहिले हॅट्रिक ऑलरेडी आपण पाहिलं. सोनू या अर्थातच खेळाडूने कंप्लीट केली आणि आमदार चषकामध्ये दुसरी हॅट्रिकची संधी होती परंतु ती गमावली गेली आहे. 3 मध्ये आता 15ची गरज आहे. चौकार येतोय. औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. चला सामना समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे. करेक्शन. सामना समाप्त झालाय. लगेच टॉस साठी यायचे चिंचपोकळी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध अर्थातच RM रेनबो वडा. लगेचच विदाउट एनी डिले CSK टॉस साठी या. विशाल सरांना मी विनंती करेल. महामंत्री विशाल